नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक, दिग्रस व पुसद, जिल्हा यवतमाळ, एकत्रित गणित या पुस्तकाचे लेखक व अतिसंभाव्य 12,000 प्रश्नसंच पोलीस भरती या पुस्तकाचे लेखक आपले सहर्ष स्वागत करत आहोत। आपण गणित या विषयातला अत्यंत महत्त्वाचा आणि नेहमी विचारल्या जाणाऱ्या विचारल्या जाणाऱ्या सरळ सेवा असेल, कोणत्याही भरतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाबद्दल विशेष माहिती आपण गणित विषयाबद्दल बघणार आहोत। आपण सर्वप्रथम आज जाणार आहोत सरासरी हा घटक। याच्यापूर्वी आपण या चॅनलला जर नवीन असाल, जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण नवीन जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला तुमचा एक शेअर म्हणजे आम्हाला त्याचं अधिकचं बेनिफिट मिळेल आणि नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वप्रथम आपण सरासरी हा घटक पाहणार आहे। आता सरासरी म्हणजे काय, तर सरासरी म्हणजे की एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। सरासरी म्हणजे मध्यमान। आतापर्यंत आपण जे काही बेसिक घटक पाहिले याच्यापूर्वीचा आपण महत्त्वाचा लसाई मसाई पाहिला, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीत पाहिलेले आहे। ते पूर्ण घटक पाहिल्यानंतर, पूर्ण प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर सरासरी या प्रकरणाचा अभ्यास करा। सरासरी म्हणजे काय, मध्यमान, अवरेज म्हणजे एकूण संख्यांची बेरीज म्हणजे मधोमध येणारी। क्रमवार संख्यांची सरासरी ही नेहमी मधोमध येणारी संख्या असते। क्रमवार संख्यांची सरासरी हे नेहमी मधोमध येणारी संख्या असते। आता या सरासरी या प्रकरणावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार हे आपण पाहणार आहे। या 5 ते 6 सूत्राचा आपल्याला वापर करायचा। क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 केलं क्रमवार संख्यांची सरासरी। आता क्रमवार संख्या म्हणजे एका समान फरकाने वाढत जाणाऱ्या संख्यांना, एका समान संख्येतला फरक जर समान असेल तर त्या संख्यांना क्रमवार संख्या म्हणतात। आणि क्रमवार संख्यांची सरासरी ही पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2। क्रमवार संख्यांची बेरीज करा म्हणते तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या करायचं। गुणिले एकूण संख्या व्यवहारिक दैनंदिन जीवन जगत असताना या घटकावर आधारित भरपूर प्रश्न विचारले जातात। त्या आधारे आपण कशा पद्धतीत विचारले जातात, समजा तुम्ही एखाद्या मंदिरात जाताय, त्या मंदिरांच्या पायऱ्या चढताय, ज्या पायरीवर चढली त्या पायरीच्या क्रमांकानुसार फुलं ठेवत गेली। समजा अशा 100 पायऱ्या चढल्या तर त्या वर एकूण किती फुले ठेवावी लागतील, अशा अनंत प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या प्रकरणात या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। या व्हिडिओ त्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर सर्वप्रथम आपण सरासरी पाहणार आहे। सरासरी म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 हे क्रमवार संख्यांची सरासरी। सरासरी म्हणजे मध्यमान म्हणतात आणि क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी मधोमध येणारी संख्या असते। आणि नंतर एकूण संख्यांची बेरीज काढायची असेल तर सरासरी गुणिले एकूण संख्या मिळेल एकूण संख्यांची बेरीज। असे या सर्व सूत्राचा वापर आपण त्या चार्टवर दिलेला आहे। सर्वप्रथम आपण 2 ते 3 आज फक्त एका सूत्राबद्दल माहिती पाहणार आहे। खूप शॉर्टकट आणि खूप अत्यंत कमी हा व्हिडिओ पाहता तुम्हाला निश्चितच एक प्रश्न सरळ आणि सरळ उत्तर मिळणारा राहील, की न काही पाठ करता सरळ सरळ उत्तर मिळेल। त्यासाठी की पहिला आपण जाणार आहे 9 संख्यांची सरासरी 25 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती। हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न लिपिक नागपूर 2015 ला विचारला होता। लिपिकला जो प्रश्न आला ते असा होता की 9 संख्यांची सरासरी 25 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती। तर त्या 9 संख्यांची बेरीज करा। तर सरासरी आता आपल्याला सरासरी दिलेली आहे तर त्या संख्यांची बेरीज करायची। तर सरासरी हे सरासरी गुणिले एकूण संख्या करा। सरासरी गुणिले एकूण संख्या, सरासरी गुणिले एकूण संख्या मिळेल एकूण संख्यांची बेरीज। सरासरी हे सूत्रच आहे। सरासरी दिली आपल्याला आणि एकूण संख्या दिल्या आणि त्या एकूण संख्यांची बेरीज काढा म्हणला तर हा प्रश्न विचारलेला आहे। सरासरी गुणिले एकूण संख्या एकूण संख्यांची बेरीज हे वारंवार हा महत्त्वाचं सूत्र आहे। आपण या सूत्राची सुरुवात झाली। सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर एकूण संख्यांची बेरीज। आणि सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या करा म्हणजे सरासरी मिळेल। एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर काय मिळेल, सरासरी। इथं सरासरी दिलेली आहे म्हणजे 9 संख्यांची इथं बेरीज केली असेल, एकूण संख्यांची बेरीज केली, एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या केल्या, एकूण संख्या तर काय मिळाली आपल्याला, सरासरी। सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या मिळाली सरासरी। 9 संख्यांची सरासरी 25 आहे। या 9 संख्यांची सरासरी 25 आहे तर त्या संख्यांची बेरीज किती। तर त्या 9 संख्यांची बेरीज तर सरासरी गुणिले एकूण संख्या मिळेल एकूण संख्यांची बेरीज। सरासरी गुणिले एकूण संख्या मिळेल एकूण संख्यांची बेरीज म्हणजे एकूण संख्यांची काय मिळेल,
हे बेरीज, एकूण संख्यांची हे बेरीज मिळेल. एकूण संख्यांची बेरीज हे काय मिळेल? एकूण संख्यांची बेरीज. या प्रकरणाचा, या सूत्राचा वापर पुढे गणितामध्ये वारंवार केला जातो. काळकामामध्ये सुद्धा हा याचा वापर केला जातो. तर हे नंतर सरासरी गुणिले एकूण संख्या, एकूण संख्येची सरासरी किती दिलेली आहे? 25. हे 25 गुणिले 9 करा. संख्या किती आहे? 9. 25 9 225. हे 25 9 225. त्या 9 संख्यांची बेरीज किती असेल? हे 225. 25 9 225. हे 25 9 225. 25 9 225 म्हणजे सरासरी गुणिले एकूण संख्या मिळते एकूण संख्यांची बेरीज. सरासरी गुणिले एकूण संख्या मिळेल काय? एकूण संख्यांची बेरीज. 25 9 225. हे काही सेकंदात हे उत्तर आपलं निघालं 25 9 225. हे पाहिल्याबरोबरच उत्तर काढता येते की हे सरासरी गुणिले एकूण संख्या मिळेल एकूण संख्यांची बेरीज. तर 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज व वजाबाकी किती म्हणते? 5 क्रमवार इथे समसंख्यांचा वापर केला. शब्दप्रयोग पहा, सम केला. सम म्हणजे आपण पाहिलं की ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो त्यांना सम म्हणतो. संख्या म्हणजे पहिला. विषम म्हणजे ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जात नाही. सम आणि विषम याच्या संख्येतला फरक, प्रत्येक संख्येतला फरक कितीचा राहील? समच्या 2 विषमच्या 2. म्हणजे 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर आपल्याला त्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज म्हणला तर हे तुम्हाला संख्या 12 मांडा, नंतर 5 संख्या मांडा, त्याच्यानंतर उत्तर काढा. या पद्धतीने उत्तर काढता येते. परंतु सरळ काय लक्ष द्या, सर्वात लहान आणि सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरीज व वजाबाकी करा म्हणते. सर्वात 5 क्रमवार समसंख्यांची आपल्याला 50 दिले जाते. 50 क्रमवार समसंख्यांची सरासरी समजा 152 आहे. समसंख्यांची सरासरी, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतला फरक काढा. अशा अनेक मोठे उदाहरण दिले जातात. त्यास 152 संख्या मांडणे हे शक्य होणार नाही. 150 किंवा 200 संख्या दिल्या, 200 क्रमवार समसंख्यांची सरासरी, 200 क्रमवार दिल्या, तर अशा त्यावेळेस काय करायचं लक्ष द्या तुम्ही. तर 5, आता हे लक्ष द्या, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती म्हणते? बेरीज व वजाबाकी किती? तर आपल्याला हे उत्तर मांडणी करून काढता येते. भरपूर वेळ जाते. त्यास काय करायचं, सरासरीची दुप्पट म्हणजे सरासरी किती आहे? 12. सरासरीची नेहमी करायची दुप्पट. सरासरीची दुप्पट म्हणजे सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज. हे की 12 ची दुप्पट 12 दोन्ही 24. हे 24 हे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती? म्हणजे 24 येईल. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान सर्वात मोठ्या संख्येची बेरीज म्हणलं तर 12 ची दुप्पट 24. तर आपल्याला ज्या क्रमवार संख्या दिल्या, क्रमवार संख्यांची सरासरी दिली असता सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारली. क्रमवार संख्यांची सरासरी दिली असता सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारली असता सरासरीची दुप्पट करावी म्हणजे बेरीज मिळेल. सरासरीची काय करायची? सरळ सरासरीची दुप्पट करायची म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज मिळेल. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर त्या संख्यांची सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती म्हणलं तर 12 ची दुप्पट 24. हे किती? 24. तर हे जर प्रश्न काढायचा तर सरासरी हे 12 आहे. इकडे किती संख्या आहे? हे मधली संख्या म्हणजे सरासरी. इकडे किती येतील? 14. इकडे 16. नंतर इकडे किती येईल? इकडे येईल 10. नंतर 8 येईल. हे 10 8 म्हणजे 8 10 12 14 16 हे 5 क्रमवार समसंख्या झाल्या. सरासरी किती आहे? 12. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज म्हणते. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज 16 + 8 किती वाले? हे 24. तर इथं किती आलं? 12 दोन्ही 24. उत्तर किती आलं आपलं? हे 24. आपलं सरळ उत्तर किती येईल? 24. इथं येईल उत्तर आपलं हे 24. नंतर आपल्याला प्रश्न दिलेला आहे 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी. 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे. हे 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे. 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे. 101 क्रमवार समसंख्यांची, आता काय दुसरा प्रश्न लक्ष द्या नंतरचा. 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे. 101
क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे, तर आता हे 101 संख्या मांडू शकत नाही आपण. 101 संख्या मांडणी करणं शक्य होत नाही. 101 संख्या मांडणी करणं शक्य होत नाही. त्यावेळेस काय करायचं की हे सरासरीची दुप्पट, हे 600 ची दुप्पट किती होईल 1200. सरासरी सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज. काही सेकंदात म्हणजे उत्तर हे सरासरी पाहिल्याबरोबर उत्तर काढता येतं. म्हणजे की आपल्याला ही प्रश्नाची मांडणी करायची गरज नाही उत्तरात. म्हणजे क्रमवार, एवढं लक्षात ठेवा हे स्पष्टीकरण, क्रमवार संख्यांची सरासरी दिलेली असेल, इथं 8 आहे, क्रमवार संख्यांची सरासरी दिलेली असेल व सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारली असेल, क्रमवार संख्यांची सरासरी दिलेली असेल व सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारलेली असेल, तर सरासरीची दुप्पट करावी. तर सरासरीची दुप्पट करावी म्हणजे बेरीज मिळेल. हे सरासरीची दुप्पट केली. इथं हे जर 101 संख्या मांडायचं म्हणलं तर आपले 10 मिनिटं सरळ जातात. 10 मिनिटं. तर इथं काही म्हणजे 10 सेकंदाच्या आत उत्तर निघायला. 10 सेकंदाच्या आत म्हणजे की हे 600 दोन्ही 1200. तर आपल्याला हेच प्रश्न असा विचारला जाते की पहिला आपण हे पहिला प्रश्न पाहिलेला आहे की पहिला जसा प्रश्न होता ज्या पद्धतीच्या आधारे हा प्रश्न घेतला. तर हे झाला आपला काय करणे, बेरीज. हे बेरीज करणे. सुरुवातीला काय पाहिलं, हे बेरीज किती, हे 1200 आली बेरीज. तसं आता इथं घेतल्या होत्या 5 क्रमवार संख्यांची सुरुवातीला इथं 12 होती, बरोबर आहे, हे बेरीज. आता याची 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे 12. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज म्हणलं तर किती, 12 ची दुप्पट 24. हे 12 ची दुप्पट किती, 12 ची दुप्पट, या 12 ची दुप्पट किती होईल 24. 12 ची दुप्पट 24. नंतर 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती. अगोदर आता हे बेरीज काढणार आपण, नंतर वजाबाकी येणार आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे. 5 क्रमवार विषम संख्येची सरासरी 25 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती. सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती म्हणजे, तर सरळ जेव्हा सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या क्रमवार आणि विषम दिला. क्रमवार काय म्हणते, विषम संख्या हे क्रमवार असतात. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी दिली. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी दिली, हे 25 आहे. तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारली तर सरासरीची दुप्पट करावी म्हणजे बेरीज मिळेल. सरासरीची काय करायची, सरासरीची दुप्पट करावी. सरासरीची दुप्पट करावी म्हणजे बेरीज मिळेल. सरासरीची दुप्पट करावी म्हणजे काय मिळेल, बेरीज. सरासरीची दुप्पट करावी बेरीज मिळेल. म्हणजे की सरासरी क्रमवार संख्यांची सरासरी दिलेली असेल व सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारलेली असेल तर सरासरीची दुप्पट करावी म्हणजे बेरीज मिळेल. सरासरीची दुप्पट म्हणजे सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज असते. नंतरचा की हे लक्ष द्या, नंतरचा 5 क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे. प्रत्येक संख्येतील फरक 5 आहे. तर सर्वात लहान व सर्वात लहान मोठ्या संख्येची बेरीज किती. हे आता बेरीज किती, नंतर वजाबाकी करायची. अगोदर आपण बेरीज पाहत आहे की 5 क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे. 5 क्रमवार संख्यांची, हे 5 क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे व प्रत्येक संख्येतील फरक 5 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती. आता इथं जर विषम म्हणला असता, विषम सम म्हणलं तर फरक 2 आला आणि विषम सम नसेल आणि क्रमवार संख्या दिल्या तर त्यातील फरक दिला जाईल. प्रत्येक संख्येतला फरक कितीचा आहे, 5 आहे. तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांची बेरीज किती म्हणते. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे. व्यवस्थित लक्ष द्या. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे. तर प्रत्येक संख्येतील फरक हा 5 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती. 45 ची सरळ या 45 ची दुप्पट करा, सरळ 90 राहील. किती एक बेरीज आपली, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज 90. म्हणजे काही सेकंदात उत्तर निघते. एका सेकंद लागतही नाही. उत्तर जेव्हा प्रश्न पाहिल्याबरोबर उत्तर निघते काही सेकंदात. म्हणजे हे आपल्याला वेळ, हे बुद्धिमत्तामध्ये आपला हा इकडला जेव्हा गणितामधला तुमचा 1 सेकंद 2 सेकंद जिथं तुमचे 10 सेकंद वाचतील ते गणितामधले हे आपल्याला बुद्धिमत्तामध्ये देता येईल. विसंगत घटक ओळखण्यासाठी भरपूर वेळ लागते. त्यावेळेस तुमचा रिझल्ट कडे वाटचाल चालू होईल. नाहीतर कसं होईल, आपला वेळच नाही पुरत. शेवटी आपल्याला प्रश्न राहते. ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुमचे प्रश्न राहिले पाहिजे किमान 8-9 आणि वेळ पाहिजे 30 ते 40 मिनिटं उरले पाहिजे, त्यावेळेस रिझल्ट कडे आपली वाटचाल राहते.
जास्त 30-40 प्रश्न राहतात आणि 8-9 मिनिटं राहिले तर आपलं काही शक्य होणार नाही. त्यासाठी असे काही प्रश्न मराठी असेल, जीएस असेल, गणितातले काही भाग असेल की ज्याच्यावर सरळ पाहिल्याबरोबर उत्तर काढता येतात. त्यासाठी या पद्धतीतली प्रॅक्टिस करा. हे सरळ सरळ 5 क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे. प्रत्येक संख्येतील फरक हा 5चा आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज म्हणते. तर आपल्याला क्रमवार संख्यांची सरासरी दिली असेल, सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारली असेल तर सरासरीची दुप्पट करावी. सरासरीची दुप्पट करावी म्हणजे काय मिळेल? बेरीज मिळेल. हे सरासरीची दुप्पट काय मिळेल? हे बेरीज मिळेल. सरासरीची दुप्पट म्हणजे आपली बेरीज. आता बेरीज झाली तर आता आपल्याला हेच प्रश्न आता उलट विचारला जाते. तर आपल्याला इथं प्रश्न आता उलट विचारला जाते या पद्धतीतला की 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज म्हणजे सरासरीची दुप्पट. सरासरीची दुप्पट केली तर काय भेटते? बेरीज. क्रमवार संख्यांची सरासरी दिलेली असेल व सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज विचारली असेल तर सरासरीची दुप्पट करावी म्हणजे बेरीज मिळेल. तर आता 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. हा फरक विचारला. सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किंवा वजाबाकी किती? फरक किंवा वजाबाकी किती? हे 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. हे 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? तर त्यावेळेस काय करायला लागेल की हे संख्या आपल्याला मांडणी केली आपण. समजा हे 12, हे 5 क्रमवार समसंख्येची सरासरी दिली 12, हे 12. तर नंतर इथे येईल 14, हे 16. 5 संख्या मांडणी करा. नंतर क्रमवार मांडणी करा. इथे इकडे येईल 10, इकडे 8. हे 8, 10, 12, 14, 16 हे 5 संख्या मांडल्या. या पद्धतीने एक उत्तर काढता येईल. म्हणजे हे आपले रेग्युलर पद्धत. हे 8 आणि 16 याच्यातला फरक काढायचा आहे. हे 16 फरक म्हणजे वजाबाकी. 16 - 8 म्हणजे उत्तर काय येईल? 10. हे आलं 10. तर हे प्रश्न या पद्धतीत सोडवा की जेव्हा सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज करायची असेल तर सरासरीची दुप्पट करतो. परंतु सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढायचा असेल तर एकूण संख्येतून 1 वजा करावा. एकूण संख्या किती आहे? 5. नेहमीसाठी लक्ष द्या. क्रमवार संख्यांची सरासरी दिली असता व सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढताना एकूण संख्येतून 1 वजा करा. या एकूण संख्येतून 1 वजा करा. या एकूण संख्येतून 1 वजा करा. आले किती? एकूण संख्येतून 1 वजा करा. इथे 8 येईल. 16 तून 8 गेले 8 राहिले. सॉरी 16 तून 8 गेले 8 राहिले. तर एकूण संख्येतून 1 वजा करा आणि आलेल्या वजाबाकीला, जी आलेली वजाबाकी आहे, आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने गुणा. दिलेल्या संख्येतला प्रत्येक संख्येतला फरक कितीचा आहे? सम म्हणल्यावर प्रत्येक संख्येतला फरक कितीचा असेल? 2. प्रत्येक संख्येतील फरकाने गुणा. प्रत्येक समसंख्येतला फरक कितीचा आहे? 2चा. 4 2 8. हे किती? 8. हे उत्तर आला 8. या ठिकाणी आला 8. म्हणजे 16 आणि 8. ह्या 16 मधून 8 गेले 8 राहिले. या 16 मधून 8 गेले किती येतील? हे 16 मधून 8 गेले 8 राहिले. आणि हे 4 2 हे 4 गुणिले 2 4 2 8. काय करायचं? एकूण संख्येतून 1 वजा करायच्या. आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने गुणावे म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक मिळेल. सर जसं हा लक्ष द्या की आता इथं बेरीज दिलेली आहे. आता इथं वजाबाकी करायची आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे. 5 क्रमवार हे 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 25 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक म्हणजेच वजाबाकी किती? हा फरक म्हणजेच वजाबाकी किती? संख्या किती आहे? 5. 5 वजा किती करा? 1. उत्तर किती येईल? 4. वजा आले 4. हे विषम संख्या म्हणलं तर गुणिले 2 म्हणजे फरक कितीचा येईल? 8चा. हे फरक कितीचा येईल? 8चा येईल. फरक 8चा येईल. इथं 8चा. या पद्धतीत तोच. आता 5 क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे. प्रत्येक संख्येतील फरक 5 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किंवा वजाबाकी किती? सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढायचा. तर आपल्याला इथं 45 दिलेली आहे. 45 ही सरासरी आहे म्हणजे 5 संख्या आहे. तर इकडे 2 संख्या, इकडे 2 आणि मधली एक संख्या किती वाले? 5. प्रत्येक संख्येतला फरक कितीचा आहे? 5. आता 45 + 5 किती होतील? हे 50.
50 प्लस 5 किती होतील 55. इथं कमी इकडं क्रमवार म्हणलं किती येतील इथं 5 मायनस करा 35. हे 35 40 45 50 55 हे क्रमवार संख्या झाल्या. प्रत्येक संख्येतला 5 फरक 5 आहे आणि मधली संख्या ही काय झाली सरासरी 45. तर आपल्याला दिले 5 क्रमवार संख्यांची सरासरी 45 आहे तर त्यातील फरक 5 आहे. तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक म्हणते. आता या 55 वजा काय करायला लागेल 35. 55 वजा 35 करा 0. नंतर किती येतील हे 5 मधून 3 गेले हे 2 राहिले किती येतील 20. हे 20 येतील 20. परंतु हे उत्तर डायरेक्ट जर काढायचं असेल तर या पद्धतीने काढा डायरेक्ट. आता हे झाले 20 उत्तर. तर आता हे जर आपल्याला डायरेक्ट उत्तर काढायचं असेल तर या पद्धतीत. तर 5 दिलेल्या संख्येतून दिलेली संख्या आहे जी दिलेल्या एकूण संख्येतून 1 वजा करा. एकूण संख्या किती आहे 5. 5 मधून 1 करा वजा आले किती 4. या आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतला फरक कितीचा आहे 5चा. सम म्हणलं तर 2चा, विषम म्हणलं तर 2चा आणि जर समविषमच्या व्यतिरिक्त क्रमवार संख्या असेल तर त्या संख्येतला फरक दिला असेल तर गुणिले किती करा 5. 5 चोक 20. नैसर्गिक म्हणलं तर 1 येते. नैसर्गिक संख्येतला फरक किती जाईल 1. समचा 2 विषमचा 2 हे 5 चोक 20. हे 5 चोक 20. नंतरचा प्रश्न असा आहे ते 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे. आता हे मांडणं शक्य होत नाही तर 101 संख्या म्हणा. 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे. 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती म्हणते. आता सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतला फरक सांगा. आता इथं आता हे प्रश्न व्यवस्थित सर्वांनी समजून घ्या. 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे. 101 क्रमवार समसंख्यांची सरासरी 600 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. फरक काढायचा. तर क्रमवार संख्या दिलेली असेल, क्रमवार संख्यांची सरासरी दिलेली असेल आणि संख्या दिलेल्या असेल तर एकूण संख्यांची बेरीज विचारली तर सरासरी गुणिले एकूण संख्या करा. सरासरी गुणिले एकूण संख्येची बेरीज मिळेल. परंतु सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढायचा असेल क्रमवार संख्यांची सरासरी दिली असता आणि सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढा म्हणला तर एकूण संख्येतून 1 वजा करा. एकूण संख्या किती आहे. एकूण संख्या आहे 101. एकूण संख्या किती आहे 101. एकूण संख्या आहे 101. एकूण संख्या किती आहे 101. एकूण संख्या किती आहे 101. एकूण संख्येतून 1 वजा करा. 1 वजा करा 0 0 1 किती आले 100. आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतला फरक कितीचा आहे. फरक हे सम म्हणलं तर 2चा गुणिले 2 करा म्हणजे किती येतील 200. फरक किती म्हणलं तर किती फरक हे 200. सरळ काय करायचं एकूण संख्येतून 1 वजा करायचा. आलेल्या वजाबाकीला हे 2 ने गुणा म्हणजे किती येईल 200. 2 किती कमीत कमी 10 ते 5 सेकंदात उत्तर निघाले. तर बेरीज म्हणलं तर सरासरीची काय करायची. इथं फरक आहे. इथं म्हणलं बेरीज किती सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती म्हणलं तर सरासरीची काय करायची दुप्पट करायची नेहमी. इथे किती 1200. बेरीज किती 1200. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची बेरीज म्हणलं तर सरासरीची दुप्पट करायची. फरक म्हणलं तर एकूण संख्येतून 1 वजा करावा. दिलेल्या संख्येतून 1 वजा करावा. आलेल्या वजाबाकीला नेहमी दिलेल्या संख्येतील फरकाने गुणावे. 2चा असेल तर 2 ने गुणा. इथं 5चा फरक होता म्हणून 5 ने गुणलं. हे 5 ने गुणलं. 5चा फरक होता म्हणून इथे कितीने गुणला आपण 5 ने गुणाकार केला. तर पहिल्या नंतरचा आता हा झाला इथपर्यंत. नंतरचा प्रश्न आहे पहिल्या 125 समसंख्यांची सरासरी किती. 125 पहिल्या 500 पहिल्या 600 असा प्रश्न विचारला ते पहिल्या 5. तर हे उत्तर कसे लक्षात ठेवायचे लक्ष द्या. तर पहिल्या 500 विचारल्या पहिल्या 500 समसंख्यांची सरासरी किती म्हणलं. पहिल्या 600 समसंख्यांची सरासरी किती. पहिल्या 500 विषम संख्यांची सरासरी किती. पहिल्या 700 विषम संख्यांची सरासरी किती. तर आता हे पहिल्या 125 समसंख्यांची सरासरी किती म्हणते. पहिल्या 125 समसंख्यांची सरासरी किती. पहिल्या 125 समसंख्यांची सरासरी किती म्हणते. तर आपल्याला पहिल्या किती पर्यंतच्या संख्या विचारल्या तर उत्तर काही सेकंदात काढता येईल. उत्तर काय करता येईल 1 सेकंदात काढता येईल. पहिल्या आणि तर पहिला आपल्याला लक्षात द्या ज्यांना हे स्पष्टीकरण पाठ होत नाही त्यांनी हे लक्षात ठेवा. पहिल्या हा शब्दप्रयोग केला. पहिल्या 125 समसंख्यांची सरासरी किती. तर आपल्या समसंख्यांची सुरुवात ही 2 पासून होते. हे 2 नंतरची 4 हे 6 8 10. हे पहिल्या 5 काय आहेत. पहिल्या 5 समसंख्या आहेत. हे पहिल्या 5 स्पष्टीकरण लक्षात ठेवायचं नाही. हे सरासरी या पद्धतीत मांडणी करायची. पहिल्या 5 संख्या
हे 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10. पहिल्या 5 समसंख्या, पहिल्या 5 संख्या 2 4 6 8 10. पहिल्या 5 समसंख्या, पहिल्या 5 समसंख्या कोणत्या आहेत? 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे. पहिल्या 5 म्हणते हे पहिल्या काय आहेत? 5. पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी म्हणलं तर किती आली? 6. इकडल्या 2 संख्या, 2 संख्या. क्रमवार संख्यांची सरासरी ही नेहमी मधोमध येणारी संख्या असते. क्रमवार संख्यांची सरासरी ही नेहमी मधोमध येणारी संख्या असते. क्रमवार संख्यांची सरासरी ही नेहमी मधोमध येणारी संख्या असते. या क्रमवार संख्यांची सरासरी नेहमी ही मधोमध येणारी संख्या असते. म्हणजे ही कोणती आली? 6. तर हे पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी विचारली तर उत्तर किती आलं? 6. म्हणजे पहिल्या 125 समसंख्यांची सरासरी विचारले तर उत्तर येईल 126. पहिल्या आणि समसंख्या शब्दप्रयोग केला. पहिल्या आणि समसंख्या हा शब्दप्रयोग केला तर दिलेल्या सरासरीत म्हणजे दिलेल्या संख्येत 1 मिळवा म्हणजे डायरेक्ट उत्तर मिळते. पहिल्या 125 समसंख्यांची सरासरी, पहिल्या आणि सम हा शब्द प्रयोग केला तर दिलेल्या संख्येत 1 मिळवा म्हणजे डायरेक्ट उत्तर मिळते. दिलेल्या संख्येत 1 मिळवा, 125 मध्ये 1 मिळवला 126. हे फक्त सम. पहिल्या 500 समसंख्यांची सरासरी काढा. पहिल्या 500 समसंख्यांची सरासरी दिलेल्या संख्येत 1 मिळवा म्हणजे 501. पहिल्या 500 समसंख्यांची सरासरी 501. पहिल्या 700 समसंख्यांची सरासरी 701. पहिल्या 1500 समसंख्यांची सरासरी किती? 1501 म्हणजे 1501. या पद्धतीत उत्तर येईल 1501. उत्तर कसं करायचं? दिलेल्या संख्येत 1 मिळवावा म्हणजे उत्तर मिळेल. दिलेल्या संख्येत 1 मिळवावा म्हणजे उत्तर मिळेल. दिलेल्या संख्येत 1 मिळवा. पहिल्या समसंख्यांची सरासरी विचारली असता, पहिल्या समसंख्यांची सरासरी विचारली असता, पहिल्या समसंख्यांची सरासरी विचारलेली असता दिलेल्या संख्येत 1 मिळवावा म्हणजे उत्तर मिळेल. दिलेल्या संख्येत काय मिळायचा? 1. तर पहिल्या 125 विषम संख्यांची सरासरी किती? पहिल्या 125 विषम विचारला, विषम तर दिलेली संख्या सरासरीच्या ठिकाणी लिहावी म्हणजे दिलेली संख्याच ही सरासरी असते. पहिल्या आणि विषम हा शब्द प्रयोग केला. पहिल्या आणि विषम हा शब्द प्रयोग केला. पहिल्या आणि विषम, पहिल्या विषम संख्या 1 3 5 7 9. पहिल्या 5 म्हणलं, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी ही 5च येत आहे. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी, पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी ही 5च येत आहे. पहिल्या 125 विषम संख्यांची सरासरी ही 125च येईल. पहिल्या 500 विषम संख्यांची सरासरी, लक्ष द्या सर्वांनी इकडे, पहिल्या 500 विषम संख्यांची सरासरी, विषम, पहिल्या हा शब्द प्रयोग केला पाहिजे. पहिल्या 500 विषम संख्यांची सरासरी ही 500च राहील. पहिल्या 1000 विषम संख्यांची सरासरी 1000. पहिल्या 1500 विषम संख्यांची सरासरी 1500च. पहिल्या 1500 विषम संख्यांची सरासरी ही 1500च असेल. अशाच प्रकारचे नवनवीन माहिती मिळवण्याकरता, नवनवीन स्ट्रिक माहिती करण्याकरिता या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपलं एकत्रित गणित या पुस्तकामध्ये याच्याबद्दल सविस्तर अतिशय उत्कृष्टपणे माहिती दिलेली आहे. 12,000 पोलीस भरती प्रश्नसंच हा सुद्धा यामध्येही भरपूर माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये की 100ला 100 प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. वन लाइनर प्रश्न आहे, स्ट्रिक्स आहे, सराव आहे, विविध चार्ट नकाशाद्वारे स्पष्टीकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे. नंतर विविध प्रकारचे आपल्या अकॅडमीद्वारे चार्ट, आपल्या पब्लिकेशनद्वारे चार्ट प्रकाशित करण्यात आलेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये सातत्य राहावं, भर पडावे, रिव्हिजनसाठी त्यांना एक सुलभ आणि सोपे जावं हा महत्त्वाचा उद्देश आहे. आणि आपण शासकीय सेवेत रुजू व्हावे हीच आमची महत्त्वाची इच्छा आहे. आणि हे तुम्ही निश्चितच सफल व्हा. सर्वांसाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.